विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या भारतीय महिला खेळाडूंनी विश्वचषक क्रिकेट पात्रता स्पर्धेत सगळे सामने जिंकण्याची कामगिरी केली आहे। महिला खेळाडूंच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होतंय। या पार्श्वभूमीवर भारतीय महिला क्रिकेटबद्दल अधिक चर्चा करण्यासाठी क्रिकेटपटू पूनम राऊत आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत। पूनमजी नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। भारतीय महिला संघाने अतिशय लक्षवेधी अशी कामगिरी केली आहे। एक क्रिकेटपटू म्हणून आणि त्या संघाचे एक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतं? ऑफकोर्स जेव्हा ते लोक जिंकले तेव्हा खूप चांगलं वाटलं आणि मोस्ट इम्पॉर्टंटली ते लोक एकही मॅच हरले नाहीत। सर्व मॅच त्यांनी वन साइडेड मारल्या आणि वर्ल्डमध्ये चांगली एक भारतीय टीम ऑफकोर्स चांगली आहे। त्याच्यामुळे अपेक्षा तर लोकांच्या खूप होत्या की वन साइडेड सगळे गेम्स होतील, इंडियन टीम क्वालिफाय होईल। तर नक्कीच मुलींनी तसंच एक कामगिरी तिथे केली, त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतंय आणि त्यांनी सगळ्या वन साइडेड मॅच जिंकल्यामुळे एक चांगला आत्मविश्वास मिळालाय की आणि बरेच यंगस्टर्स टीममध्ये आहेत, त्याच्यामुळे एक चांगला आत्मविश्वास मिळालाय की वर्ल्ड कपमध्ये नक्कीच टीम चांगलं करेल। अजूनही महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा तितकासा खुलेपणाचा झाला नाहीये असं अनेक आपण सामने किंवा सिनेमे बघत असतो। तुम्हाला क्रिकेटबद्दल एक क्रिकेटपटू म्हणून या दृष्टिकोनाचा काही परिणाम जाणवतो? मला असं वाटतं की आता ज्याप्रमाणे काल मॅच झाली त्याच्यामुळे फार बदल घडेल। पहिलं तर माहिती नव्हतं लोकांना, पण आता बरीच 2-3 वर्ष झाली की वुमन्स क्रिकेट फार माहिती पडायला लागलंय। लोकांना मॅचेस टीव्हीवर दिसतात आहे आणि प्रत्येक सिरीजला मॅच टीव्हीवर येते, त्याच्यामुळे फक्त इतकंच आहे की मॅचेस जास्त होत नाहीयेत, फार कमी होत आहेत, त्याच्यामुळे फार कमी मुली टीव्हीवर दिसतात, पण मॅचेस होत असतात टीव्हीवर। पण ज्याप्रमाणे आता हे लोक क्वालिफायर्समध्ये खेळले तर मला असं वाटतं की दृष्टिकोन नक्कीच बदलेल। आणि काल जशी हरमनप्रीतने जशी बॅटिंग केली आहे, तिने म्हटलं की तिने जो शॉट खेळला ती म्हणाली की मला धोनी झाल्यासारखं वाटलं। सो लोकांना ते नक्कीच आवडलं असेल आणि मला असं वाटतं की वर्ल्ड कपला लोकांचा चांगला प्रतिसाद असेल वुमन्स क्रिकेटसाठी। एखादी अशी जागतिक दर्जाची मॅच जिंकली, आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅच जिंकली की साहजिकच पटकन तुलना व्हायला लागते। तर मेन्स क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे शालेय स्तरावरती हॅरी शिल्ड आहे, त्यानंतर विविध प्रकारच्या स्पर्धा आहेत, कॉलेजच्या आहेत, क्लबच्या आहेत, मग रणजी, इराणी, अशा खूप स्पर्धा आहेत। तर त्या तुलनेमध्ये महिला क्रिकेटसाठी काय संधी उपलब्ध आहे? वुमन्स क्रिकेटमध्ये अजून बरेच स्कूल क्रिकेट अजून स्टार्ट व्हायला पाहिजे। जसं की मुलांना प्रत्येक ठिकाणी क्लब्स अवेलेबल असतात, पण मुलींना असा स्पेशल क्लब म्हणजे फार मोजके आहेत। पण मला असं वाटतं की जर मुलींनी जिथे मुलं खेळतात तिथे जर जाऊन क्रिकेट खेळलं तर फार चांगलं होईल, कारण मुलांबरोबर कॉम्पिटिशन करणं थोडं कठीण असतं, पण त्यांच्याबरोबर खेळलं तर नक्कीच गेममध्ये फार इम्प्रूव्हमेंट होते। आणि मला असं सांगा वाटतं की मुलींच्या पॅरेंट्सने पण तेवढंच लक्ष द्यायला पाहिजे, त्यांच्या आवडी निवडी काय आहेत। जर मुलीला क्रिकेट आवडतंय तर त्यांनी क्रिकेटमध्ये टाकावं। पुढचा जास्त मला असं वाटतं की पॅरेंट्स लोक जास्त पुढचा विचार करतात, पण जर एक क्रिकेटमध्ये पण फार मोठं करिअर करता येतं, कारण आज क्रिकेट ज्या लोक पसंत करतात क्रिकेटला ज्याप्रमाणे, तर मुली जर पुढे आल्या, वाढल्या मुली क्रिकेट खेळायला आल्या तर नक्कीच क्रिकेट जास्त पुढे जाईल। आणि वुमन्स क्रिकेट इंडियामध्ये इतकं चांगलं आहे, जर यामध्ये जर मुली आल्या तर खूपच पुढे जाईल क्रिकेट, मला असं वाटतं। कबड्डी स्पर्धा असेल, कबड्डीची लीग आहे, त्यानंतर टेनिस, बॅडमिंटन, सगळीकडे महिलांचे देखील प्रोफेशनल सामने व्हायला लागलेत। मग IPL प्रमाणे अजून महिलांचे सामने का होत नाहीयेत? ते अजून प्रकाशझोतामध्ये का येत नाहीयेत? मी जसं आता सांगितलं की फार कमी मुली आहेत, म्हणजे मुंबईमध्ये म्हणा किंवा बाहेरच्या इतर स्टेट्समध्ये पण फार कमी मुली पुढे येतात। आणि याचं कारण एक असं आहे की म्हणजे फॅमिली सपोर्ट करत नाही। मोस्ट ऑफ द टाइम्स मुलींच्या त्याच कंप्लेंट्स असतात की आई वडील सपोर्ट करत नाहीत। पण जर पॅरेंट्सने जर थोडं सपोर्ट केला मुलींना, जसं मुलांना तुम्ही सपोर्ट करतात तसं जर मुलींनाही तेवढा सपोर्ट मिळाला, त्यांना खेळायला तेवढा सपोर्ट केला, त्यांच्या सगळ्या गोष्टी म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी जर एक मेन इम्पॉर्टंट आहे की सपोर्ट,
असणं फार महत्त्वाचं आहे. सपोर्टशिवाय काहीच होत नाही. सो फॅमिली सपोर्ट असणं फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळेच मुलगी पुढे येऊ शकते. समाजामध्ये जाऊन पुढे जाऊन क्रिकेट खेळायचं आहे तर एक फॅमिली फर्म असावी लागते. तर मी असं म्हणेन की पॅरेंट्सने सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. त्यांना जर क्रिकेट आवडते तर क्रिकेटमध्ये जाऊ द्यावं. असंच नाही की म्हणजे क्रिकेट फार पॅरेंट्स लोक जास्त विचार करतात की क्रिकेट फार मोठा गेम आहे, 6 तासाचा गेम आहे, तर कसं खेळणार तू, असं म्हणजे मी ऐकलेलं आहे. तर तसं नाही झालं पाहिजे. जर मुलीला आवडतंय क्रिकेट खेळायला तर ती नक्कीच चांगलं खेळणार क्रिकेट आणि क्रिकेटला देणार. सो फॅमिली सपोर्ट असणं फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे, कुटुंबाचा, समाजाचा. आणि याच प्रकारे जेव्हा स्पर्धा खेळायला सुरुवात होते त्यावेळी व्यवस्थेचा देखील दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधा ज्या असायला हव्यात महिला क्रिकेट संघासाठी त्या पुरेशा आहेत? त्याच्यामध्ये काय सुधारणा असायला हवी असं वाटतं? फॅसिलिटीज सेम आहेत. मला असं वाटत नाही की कुठेच कमी पडते, कारण BCCI जेव्हापासून मर्ज झालाय वुमन्स क्रिकेट तर सगळ्या फॅसिलिटीज मिळत आहेत. फक्त इतकंच की वुमन्स क्रिकेटना अजून तेवढी लोक ओळखत नाही आहेत, त्याच्यामुळे थोडासा फरक आहे बस. बाकी फॅसिलिटीजबद्दल सांगेन तर फॅसिलिटीज ज्या मेन्सना आहेत त्याच वुमन्सना मिळतात. तर त्याबद्दल काहीच कमी नाही आहे. फक्त मॅचेस जर वाढल्या इंटरनॅशनल लेवलला, जर जसे मेन्स खेळतात तसंच जर त्यांच्या सिरीज वाढल्या, प्रत्येक 2-2 महिन्याने 3-3 महिन्याने मेन्स खेळतच असतात वेगवेगळ्या टीमसोबत, आणि एक टेस्ट सामने वाढले, कसोटी सामने जर मुलींसाठी वाढले तर खूप चांगलं होईल. त्याच्यातूनच मुलींचं बेसिक स्ट्रॉंग होतं. जसं डोमेस्टिक लेवलला जर मल्टी डेज गेम स्टार्ट झाले तर त्यातून खूप क्रिकेट इम्प्रूव्ह होतं, आणि त्यात जर सामने वाढले तर खूप चांगलं होईल मला असं वाटतं. तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती देशाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, तर इतर देशांसोबत खेळत असताना त्या तुलनेमध्ये आपला भारतीय संघ कुठे वाटतो तुम्हाला? मला असं वाटतं की इंडियन टीम पण इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत कॉम्पिटिशनमध्ये आहे. असं नाही की आम्ही त्यांच्यासोबत हरतच आलोय, पण आम्ही त्यांना त्यांच्या देशात जाऊन हरवलेलं आहे. त्यांच्यासोबत चांगल्या मॅचेस आमच्या झालेल्या आहेत. फक्त त्या टीव्हीवर दिसल्या नाही, त्याच्यामुळे लोकांना कळत नाही की वुमन्स क्रिकेट ॲक्च्युअल काय आहे. पण भारतीय महिला टीमने पण तेवढीच कॉम्पीट केलेली आहे जेवढे मेन्स क्रिकेट कॉम्पीट करतात बाहेरच्या देशात जाऊन. सो कुठेही कमतरता नाही आहे मुलींच्या टीममध्ये. फक्त फरक आहे की एक मेंटल टफनेस, त्यात जर मॅचेसची संख्या वाढली तर नक्कीच त्याच्यात इम्प्रूव्हमेंट येईल. आणि प्रशिक्षणाच्या दृष्टीनं बघायला गेलं तर काय सुधारणा करता येईल असं वाटतं आपल्याला? प्रशिक्षणाबद्दल सांगायचं तर त्यांनी मी तेच आता जे सांगितलं की मुलांमध्ये जाऊन जर खेळले, चांगले कोचेस तर आपल्याकडे आहेतच, वेगवेगळ्या अकॅडमीला बरेच कोचेस असतात, तर त्यांनी जर मुलांशी जाऊन कॉम्पीट केलं, मुलींनी मुलांमध्ये जाऊन कॉम्पीट केलं, किंवा कोचेसनी जर त्यांनी एक ठरवलं की मुलींना मुलांमध्ये खेळून त्यांना त्यांच्या लेवलला येण्यासाठी त्यांच्याबरोबर खेळलं पाहिजे, तर जाऊन कुठे मुलींमध्ये सुधारणा येईल. कारण मुलींमध्येच खेळून ती कॉम्पिटिशन कळत नाही की नक्की आपण कुठे स्टँड करतोय, आपली स्ट्रेंथ लेवल कुठे स्टँड करते, कुठच्या लेवलला आपण आहोत. पण जर मुलांबरोबर खेळत आलो, कारण मी स्वतः मुलांसोबत खेळत आले त्याच्यामुळे मला आज इझी जातं, तर मुलींनी मुलांसोबत खेळल्याने फार फरक पडेल. तर ते मला एक वाटतं चांगलं. संवाद वाढायला हवा आणखी संधी मिळायला हवी. येस. तुम्ही आज इथे आलात आणि अतिशय छान माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच.